हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही। त्यासाठी आपण घेतले आहेत इथे 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले, 3 टोमॅटो बारीक चिरलेले, आलं लसूणची पेस्ट, 3 चम्मच चिकन मसाला, 4 चम्मच तिखट आणि 1 चम्मच हळद आणि त्या अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता सर्वात प्रथम आपण कांदा फोडणीला टाकणार आहोत। आपला कांदा भाजून झालेला आहे। गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत टोमॅटो। टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे चांगले, ते कच्चापणा जाणवत नाही। टोमॅटो चांगले शिजण्यासाठी वरून थोडं चिमूटभर मीठ घालायचं। चांगलं एकत्र करून 1 ते 2 मिनिटापर्यंत वाफेवर झाकण लावून शिजत ठेवायचं। बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत आपली। कांदा आणि टोमॅटो चांगलं एकजीव करून आपण शिजवून घेतलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। त्यासाठी मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच आलं घेतलेलं आहे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तीही चांगली एकत्र करून घ्यायची कांदा टोमॅटोमध्ये, चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे जो का लसणीचा आल्याचा कच्चापणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी 1-2 मिनटं भरपूर झाली। गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर आपल्या आलं लसूणची पेस्ट पण चांगली भाजून झालेली आहे। त्याच्यामध्ये आलं लसूणीचा कच्चापणा तो निघून गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून देऊ, जे आपण काढून घेतलेले चिकन मसाला, तिखट आणि हळद, ते आपण सगळे एकत्र ह्याच्यामध्ये टाकायचे आहे। सुके मसाले कढईला खाली लागण्याची खूप दाट शक्यता असते, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यावं।
ते खाली लागणार नाही. या मसाल्याने सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगलं आपण तेलात परतवून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवा शक्यतो. मसाले भाजायला शक्यतो थोडा वेळच लागतो, कारण तो मसाल्यांचा जो कच्चापणा आहे तो निघून जाऊन सगळं ग्रेव्हीला समप्रमाणात लागायला हवं. गॅस थोडा मीडियमच ठेवा. ग्रेव्हीला सुद्धा थोडं तेल सुटेपर्यंत आपण 2 मिनटं झाकण लावून ग्रेव्ही थोडी शिजवून घेऊ. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. रंग पण खूप सुंदर आलेला आहे त्याला, आणि बाजूनी तेलही सुटलेलं आहे. आता आपली लास्ट प्रोसिजर, चिकन जे आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅस स्लोच ठेवा शक्यतो. आता टाकणार आहोत चवीनुसार मीठ. दोन चमचे मीठ घातलेलं आहे मी. मिक्स करायचं आहे. आपण चांगलं मिक्स करून आता 15 ते 20 मिनटं आपण याला मध्यम आचेवर झाकण लावून शिजत ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे आणि रंग पण अप्रतिम आलेला आहे ग्रेव्हीला. अशा प्रकारे आपली चिकन ग्रेव्ही झालेली आहे. फक्त शेवटी मी थोडीशी कसुरी मेथी टाकते. क्रश करून टाकायची, हातावर थोडीशी टाकायची, आणि चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.